नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की युनियन बँकेत आपण अकाउंट कसं खोलायचं. चला तसं फक्त 5 मिनिटांमध्ये आपण बघूया युनियन बँकेत अकाउंट कसं ओपन होतं. चला सगळ्यात पहिले आपण गुगलला यायचं. गुगलला आल्यानंतर इथं युनियन बँक अकाउंट ओपनिंग असं टाईप करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला बघा इथं अकाउंट ओपनिंग मेन ह्या ऑप्शनवर टिक करायचं. इथं टिक केल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट अशी ओपन होती. हा युनियन बँकेचा ऑनलाईन फॉर्म असतो, तो आपण फॉर्म भरून घ्यायचा. सगळ्यात पहिले इथे तुम्ही आधार नंबर टाकून घ्यायचा, कस्टमरचा किंवा आधार नंबर टाकून घ्यायचा. कस्टमरचा आधार नंबर टाकून झाल्यानंतर इथे बघा आपल्याला ऑप्शन दिलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे. आपण अकाउंट ओपन करू शकतो. आपल्याला सेव्हिंग अकाउंट ओपन करायचं तर आपण इथे सेव्हिंग वर टिक केलेली आहे. त्याच्यानंतर कस्टमरचा आधार नंबर इथे टाकून घ्यायचा. आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली बघा इथे लिहिलेलं आहे, हे आपल्याला एक्झाम्पल इथे टाकावं लागतं. आता इथे 5 + 5 किती झाले 10. इथे 10 टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर सबमिट म्हणायचं. सबमिट केल्यानंतर कस्टमरच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असतो त्या नंबरवर एक OTP आलेला असतो. तो OTP तुम्ही इथे टाकून घ्यायचा. OTP टाकून झाल्यानंतर व्हॅलिडेट या बटनावर टिक करायचं. व्हॅलिडेट या बटनावर टिक केल्यानंतर तुम्हाला बघा अशा पद्धतीने कस्टमरची आधार कार्डची डिटेल ही ऑटोमॅटिक इथे कॅप्चर होऊन जाते. त्याच्यानंतर इथं ह्या कॉलम मध्ये कस्टमरच्या फादर नेम टाकायचं. फादर नेम टाकून घ्यायचं. कस्टमरचं फादर नेम हे टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर कस्टमरचं मदर नेम हे टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर आपली जन्मतारीख ही जशी आहे तशी आधार कार्ड प्रमाणे आलेली असते. मोबाईल नंबर जो कस्टमरचा मोबाईल नंबर टाकायचा तो इथे टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर कस्टमरचा ईमेल ID हा इथे टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर इथं कस्टमरचा पॅन नंबर हा टाकून घ्यायचा. जसा पॅन कार्डवर नंबर आहे तसा नंबर इथे टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर कस्टमरला कुठल्या शाखेमध्ये ब्रांच ओपन करायची त्या शाखेचा इथे राज्य सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर जिल्हा, ज्या जिल्ह्यातून आपण अर्ज करत आहोत त्या जिल्ह्याचं नाव टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये जी तुमच्या घराच्या जवळची जी ब्रांच असेल त्या ब्रांच मध्ये तुम्ही तिथे ब्रांचचं नाव टाकायचं आणि सिलेक्ट करून घ्यायचं. ते असं केल्यानंतर तुम्हाला बघा कंटिन्यू या बटनावर टिक करायचं. किंवा इथे बघा इथं तुम्हाला ब्रांचचा ऍड्रेस आलेला आहे. त्याच्यानंतर कंटिन्यू या बटनावर टिक करायचं. कंटिन्यू या बटनावर टिक केल्यानंतर खाली यायचं. खाली तुमचा आधार कार्डवर जसा ऍड्रेस आहे तसा तसा ऑटोमॅटिक हा कॅप्चर झालेला आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही इथे जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा परमनंट ऍड्रेस आणि प्रेझेंट ऍड्रेस सेम असेल तर इथे तुम्ही टिक करायचं. जर सेम नसेल तर तुम्ही इथं तुमचा करंट ऍड्रेस हा टाकून घ्यायचा. ठीक आहे, जसा आहे तसा टाकून आपल्या याच्यात सेम आहे म्हणून आपण सेम करणार आहोत. सेम केल्यानंतर तुमचा ऍड्रेस हा सेम झाला. त्याच्यानंतर कस्टमर हा काय करतो, कस्टमर हा सेल्फ एम्प्लॉय असेल किंवा फार्मर असेल किंवा रिटेल असेल त्या पद्धतीने आपण इथे टाकून घ्यायचं. आपल्या केस मध्ये आपण इथे टाकून घेऊ ग्रॅज्युएट, जे आहे सर्व ऑप्शन आहे इथे. त्याच्यानंतर कस्टमरचा धर्म हा इथे टाकून घ्यायचा. धर्म टाकून घेतल्यानंतर पुढे कास्ट विचारता, कास्ट ही टाकून घ्यायची. तुमची जी कास्ट असेल ती कास्ट टाकून घ्यायची. कस्टमरचा इथं अॅन्युअल इन्कम विचारला आहे, अॅन्युअल इन्कम इथं टाकून घ्यायचा. अॅन्युअल इन्कम इथं तुम्ही किती टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्ही कशा प्रकारे सोर्स ऑफ इन्कम विचारला आहे त्याच्यात तुम्ही ऑर्डर या बटनावर टिक करायचं. नेटवर्थ ही लेस दॅन 10 लाखच्या आत करायची. त्याच्यानंतर कस्टमरचा जन्मगाव विचारला आहे, जन्मगाव इथं टाकून घ्यायचं. जन्म कंट्री कोणती ती पण इथं टाकून घ्यायची. त्याच्यानंतर हे ऑप्शन नॉन राहू द्यायचं. त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस सिंगल असेल तर सिंगल टाकायचं. मॅरिड असेल तर मॅरिड टाकायचं. मॅरिड टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या वाईफचं किंवा हस्बंडचं नाव टाकावं लागतं. त्याच्यानंतर आपण सिंगल करतो आहे, सिंगल असल्यामुळे. त्याच्यानंतर आपण कंटिन्यू या बटनावर टिक करायचं. कंटिन्यू बटनावर टिक केल्यानंतर इथे नॉमिनी याला मॅन्डेटरी असतो तर तुम्ही नॉमिनीवर एस राहू द्यायचं आणि नॉमिनीचं नेम इथे टाकून घ्यायचं. आपण नॉमिनीचं नेम इथे टाकून घेतलेलं आहे. नॉमिनीचं पूर्ण नेम आणि नॉमिनी सोबत आपलं कोणतं रिलेशन आहे ते इथं टाकून घ्यायचं. तुम्ही याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन दिले आहे. मदर, फादर, सिस्टर, सन, डॉटर, वाईफ ऑफ सगळं आले.
जर आपल्या नॉमिनीचा आणि आपला पत्ता हा जर सेम असेल तर इथे तुम्ही सेम या बटनावर टिक करायचं, कारण की त्याचा जसा पत्ता आहे तसा त्याच्या खाली पण येऊन जातो. नॉमिनीचं मायनर असेल तर इथे येस करायचं, अदरवाईज इथं नोच ठेवायचं, नोट. त्याच्यानंतर नॉमिनीचं नाव हे पासबुक तुम्हाला पाहिजे आहे का असं विचारायला आहे इथे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर येस करा, नसेल तर पाहिजे असेल तर नो करा. त्याच्यानंतर तुमचा कंट्री ही टॅक्स रेसिडेन्स इंडिया आहे का, ते त्याच्यावर तुम्ही येस बटनावर टिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यासोबत काय काय फॅसिलिटीज पाहिजे दिलेलं आहे बघा. एटीएम कम डेबिट कार्ड भेटतं, मोबाईल बँकिंग भेटते, आपल्याला SMS बँकिंग भेटते, चेकबुक भेटतं. तुम्हाला चेक पाहिजे असेल सर्वांवर तुम्ही चेक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला हे एटीएम कार्ड हे बाय पोस्टाने पाहिजे की तुम्हाला बँकेच्या शाखेमध्ये जाऊन पाहिजे असेल, कसं घ्यायचं त्या तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. तर आपल्या केसमध्ये आपण हे याच्यावर बँक ब्रांचमध्ये जाऊन आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण सबमिट या बटनावर टिक करायची. कंटिन्यू या बटनावर टिक करायचं. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला बघा येथे कस्टमरचा फोटो अपलोड करायला लावला आहे, तो 20 ते 50 केबीच्या आत पाहिजे असतो. कस्टमरची सिग्नेचर ही 20 ते 50 केबीच्याच आत पाहिजे असते. त्याच्यानंतर कस्टमरचं आधार कार्ड हे 20 ते 100 केबीच्या आत पाहिजे असते. आणि कस्टमरचा कम्युनिकेशन ऍड्रेस प्रूफ लागतो इथे. तर त्या ऍड्रेस प्रूफ मध्ये बघा तुम्ही लाईट बिल देऊ शकता. तुम्ही भाड्याने राहत असली तरी पण त्याचं घर मालकाचं तुम्ही लाईट बिल देऊ शकता. प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट असेल ती देऊ शकता. पेन्शन पेमेंट ऑर्डर असेल ती देऊ शकता. अलॉटमेंट लेटर असेल ते देऊ शकता. किंवा एक तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन नावाचा फॉर्म असतो तो सुद्धा भरून तिथे जमा करू शकता किंवा इथे अपलोड करू शकता. तसं आपण या केसमध्ये आपलं लाईट बिल देणार आहोत. त्याच्यामध्ये आपण सर्व डॉक्युमेंट एक प्रकारे अपलोड करून घेऊ. सगळ्यात पहिले आपण आपला फोटो अपलोड करून घेऊ. फोटो अपलोड करताना इथे चूज फाईलवर टिक करायचे. त्या इथे बघायचं तुमचा फोटो हा तिथे आहे, तिथं ओपन करून घ्यायचा. ओपन केल्यानंतर तुम्ही इथं अपलोड या बटनावर टिक करायचं. अपलोड या बटनावर टिक केल्यानंतर इथे तुमचा फोटो अपलोड झाला. त्याच्यानंतर तुम्ही सिग्नेचर अपलोड करून घ्यायची. सिग्नेचरची साईज ही 20 ते 50 केबीच पाहिजे. आपली इथे बघा साईज ही आपली 19.8 केबी, त्याच्यामुळे आपण साईज ही थोडी वाढवून घेणार आहे. साईज वाढवण्यासाठी तुम्ही सिम्पली फोटोला या पेंटमध्ये ओपन करायचं. त्याच्यानंतर ही साईज या बटनावर टिक करायचं. पिक्सलवर टिक करायचं. मेंटेन एक्सपेक्टेशन चेकबॉक्स काढून घ्यायचा. त्याच्यानंतर साईज थोडी वाढवायची. तर आपण इथं 850 बाय 450 करून घेऊ. त्याच्याने आपली थोडी केबी वाढून जाईल. त्याच्यानंतर तुमची फाईल जशी तशी सेव्ह करून घ्यायची. तुमची फाईल जशी तशी सेव्ह करून घ्यायची. सेव्ह झाल्यानंतर परत आपल्या फॉर्मवर यायचं. फॉर्मवर आल्यानंतर तुम्ही सही अपलोड करून घ्यायची. त्याच्यानंतर अपलोड या बटनावर टिक करायचं. अपलोड केले बघा आपली सही फोटो अपलोड झाला आहे. त्याच्यानंतर आपण आपलं आधार कार्ड इथे अपलोड करून घेणार आहे. चूज फाईल करायचं. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड जिथे असेल तिथून तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर अपलोड या बटनावर टिक करायची. त्याच्यानंतर तुम्ही इथे युटिलिटी बिल हे इथे अपलोड करू शकता. पण इथे आपलं लाईट बिल इथे अपलोड करून घेणार आहोत. लाईट बिल अपलोड करताना चूज फाईल या बटनावर टिक करायचं. त्याच्यानंतर जर तुमच्या लाईट बिलची साईज ही जास्त असेल तर तुम्ही ना ती कम्प्रेस करून घ्यायची. तर सगळ्यात पहिले बघा तुम्ही काय करायचं. सगळ्यात पहिले तुम्ही कम्प्रेस JPG 200 KB या वेबसाईटवर यायचं. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे. तर इथे बघा आपण साईज कमी करून घेऊ. ही 100 KBच्या आत आपल्याला साईज लागते. तर आपण आपला लाईट बिलची साईज इथे कमी करून घेणार आहे. इथे बघा आपली साईज 183 आहे. तर आपल्याला अजून कमी करायची. तर इकडे तुम्ही वाढवायचं. इकडे वाढवलं का साईज आपली कमी होती. अजून वाढवायचं, साईज कमी होईल. एवढा आपली साईज इथं 79 KB झाली आहे. त्याच्यानंतर आपण हा फोटो डाउनलोड करून घ्यायचा. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही परत आपल्या फॉर्मवर यायचं. चूज फाईल करायची. चूज फाईल केल्यानंतर तुमची फाईल इथे आलेली असती. ती फाईल इथे तुम्ही डबल टिक करून अपलोड करून घ्यायची. बघा अशा पद्धतीने आपले सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाले. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्ही सिम्पली सेव्ह या बटनावर टिक करायचं. सेव्ह या बटनावर टिक केल्यानंतर तुमचा अर्ज सक्सेसफुली हा सेव्ह झालेला आहे. सेव्ह झाल्यानंतर हा ऍप्लिकेशन नंबर इथे आपल्याला आलेला आहे. ऍप्लिकेशन नंबर हा इथे आपण कॉपी करून घ्यायचा. कारण की ऍप्लिकेशनवरच आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म हा भविष्यात डाउनलोड करता येतो. त्याच्यानंतर ओके करायचं. ओके केल्यानंतर तुम्ही सबमिट या बटनावर टिक करायची. सबमिट या बटनावर टिक केल्यानंतर बघा
सबमिट सबमिट या बटनावर टिक केल्यानंतर बघा तुम्हाला असा मेसेज आलेला असेल. याच्यात तुम्ही आपला ब्रांचचा ऍड्रेस आलेला असेल. त्याच्यानंतर हा डाउनलोड ऍप्लिकेशन फॉर्म हा डाउनलोड करून घ्यायचा आणि त्याची प्रिंट काढून तुम्ही आपल्या जवळच्या जी तुम्ही शाखा इथे चॉईस केली त्या शाखेमध्ये तुम्ही आपला हा फॉर्म घेऊन जायचा, तिथे जमा करायचा. पॅन कार्ड, आधार कार्ड आणि लाईट बिल हे तुम्ही सोबत घेऊन जायचं. आपला फॉर्म आपण हा डाउनलोड केलेला होता. डाउनलोड केल्यानंतर व्यवस्थित त्याची प्रिंट काढून घ्यायची. प्रिंट काढून झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत पॅन कार्ड, आधार कार्ड, लाईट बिल हे जोडावं लागतं. त्याच्यासोबत तुम्हाला 2 फोटो सुद्धा बँकेत लागतात. बँकेत गेल्यानंतर तुम्हाला सर्व तुमचे डॉक्युमेंट प्रोसेस झाल्यानंतर बँकवाले तुमच्याकडून सही वगैरे घेतात. ती सही तुम्ही फॉर्मवर सही करून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला जागेवर एटीएम कार्ड आणि पासबुक दिलं जातं आणि चेकबुक हा पोस्टाने बाय पोस्टाने घरी येतो. नमस्कार मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ बनवलेला होता. आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.